संभाजीनगरच्या फुलंब्रीत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने निदर्शने केली। पावसामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या निदर्शनात आणण्यात आली। सर्व शेतकऱ्यांसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे तालुकाध्यक्ष संतोषजी मेटे असतील, संदीपराव बोरसे असतील, त्याचप्रमाणे बाबूरावजी डकले व सर्वच आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ फुलंब्री तालुक्यात सरसकट सर्व मंडळामध्ये जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही हे निवेदन आणि मोठा संख्येने तहसीलदार मॅडमला दिलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माफ करावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि यांनी जर हे केलं नाही तर पुढच्या काळामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फुलंब्रीमध्ये मोठं जन आंदोलन उभारू। त्यावेळेस हे राज्यकर्ते सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींना आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पळती थोडी करून टाकू, सळो की पळो करून टाकू असा भूमिका काँग्रेस पक्षाने, ते काय आम्ही काँग्रेस पक्षाला नाही मागत आहे, सर्व शेतकऱ्यांना मागत आहे। शेतकरी म्हणजे या सगळ्या पक्षाचा असतो, सगळ्या जाती धर्माचा असतो, त्याच्यासाठी हे मागणी करण्यात येत आहे आणि ती हे का करत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटतं। जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। संतोषजी मेटे, माजी अध्यक्ष संदीपराव बोरसे, बाबूराव डकले, सगळ्या सर्कलची मंडळी एकत्र इथे आलेली आहे आणि आमचं आपल्याला असं निवेदन आहे की फुलंब्री तालुका सरसकट सर्व मंडळात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। कारण शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। मुळामध्ये खतं, बियाणं, औषधी महागड्या दरामध्ये घेऊन शेतकऱ्यांना एवढं मोठं त्यांनी शेतांमध्ये पेरणी केली, पुढचं येणारं पीक लक्षात घेता, परंतु सर्वांचं पुनर्वसन म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी दिलासा मिळेल एवढ्याने सुद्धा भागणार नाही। कारण लाखोचं येणारं उत्पन्न शेतकऱ्यांचं डुबालेलं आहे, बुडालेलं आहे, पण काही ना काहीतरी एवढाच आधार होईल। नसता बरेच जण मग वेगवेगळ्या मार्गाला लागतील आणि अडीअडचणी निर्माण होतील, त्या टाळण्यासाठी आपण आमची